वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवायला सुरुवात झालेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। बंदमध्ये सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा या नोटीसमध्ये उल्लेख आहे। मुंबईत जमावबंदी आदेश लागू आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आल्यास गुन्हा दाखल करण्याचा नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे। कुर्ला, सायन, विक्रोळी पार्क साइट परिसरातील कार्यकर्त्यांना या नोटीस पोहोचलेल्या आहेत। तर सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 20 जुलैला झालेल्या मोर्चात विद्यार्थ्यांवर अमानुषपणे अत्याचार झाल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आणि त्यामुळे भाजप विरोधातील सर्व राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील जनतेनं या बंदमध्ये सहभागी व्हावं, कारण हा बंद राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो। जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतोय की हा राजकीय प्रश्न नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। इथे मेरिट राहणार की न राहणार असा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधात आहेत या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो। जो लाठी हल्ला झाला त्यामध्ये होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये अशा रीतीचे असणारे आदेश होते आणि त्या आदेशाला धरून असणारा अमानुष अत्याचार त्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेला आहे। हा निषेध आहे आणि यापुढे माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने याची सुरुवात केलेली आहे शासनाचा विरोध करण्याचं। दरम्यान उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनावर नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये। काल सुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या डोक्यात खांद्यावर घेतली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे। आता त्यांना येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय। तो पहिला येऊ द्या बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.